एक नवीन फाईट सिक्वेन्स म्हणजेच अर्जुन सुभेदार बॅक इन ऍक्शन. हा नवीन प्रोमो आताच तुमच्या समोर आला, जिथे अर्जुन सुभेदारला बेदम मारहाण झालेली आहे आणि एक गुंड त्याच्या पाठीमागे सुराख होत असतो. आता अर्जुन सुभेदार जिवंत आहे की नाही याची धाकधूक प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आहे. वेल, अर्जुन जिवंत आहे की नाही, तर पुढे या शो मध्ये राहणार की नाही, हे लवकरच तुम्हाला कळेल. पण हा ऍक्शन सिक्वेन्स आम्ही कसं शूट केलं हे मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. बघा, अर्जुन सुभेदारच्या चेहऱ्यावरती जे मार्क्स आहे, म्हणजे चेहऱ्यावरती रक्त निघत आहे, पूर्ण चेहरा रक्तबंबाळ झालेला आहे, तो मी कसा केला. मेकअप आर्टिस्ट, क्रिएटिव्ह हे सगळे एकत्र येऊन हा जो लुक तयार झालाय, जो फारच खुंखार दिसतोय, हा लुक आम्ही कसा तयार केला तिथून सुरुवात करू आपण. ही ऍक्च्युली खूप मोठी प्रोसेस आहे. जवळपास 1.5 ते 2 तास लागले होते मला त्या लुक मध्ये येण्यासाठी. आणि मोठा ऑब्वियस श्रेय सगळ्यांना जातो. जी मेंबर्स इथे आहेत तुम्हाला दिसतात, इथे आमचे क्रिएटिव्ह आहेत, आमचे मेकअप मॅन आहेत, ड्रेस डिपार्टमेंट, स्पॉट बॉय, डिरेक्टर सगळे असतात. आणि प्रत्येक जण स्वतःच एक इनपुट देत असतं की आपण हा सीन, हा प्रोमो अजून किती आणि कोणत्या पद्धतीने आपण अजून छान करू शकतो. वेल, अर्जुन सुभेदारला तुम्ही ओळखतातच. काही झालं, कितीही टेन्शन वालं काम असेल, कितीही हेक्टिक शेड्यूल असेल, तरीही तो हसतोच आणि खुश असतो. तसंच आहे इथे सुद्धा. सर वो यहाँ पे गाना करेगा ना वो गाना पण ऑब्वियस या 2 तास एका लुक साठी जाणार असतील आणि जर मी गपचूप बसलो तर मलाच कसं तरी होईल आणि जे लोक माझ्या सोबत आहेत त्यांना पण विचित्र वाटेल. सो हसत खेळत काम करायचं म्हणजे काम उत्तम होतं आणि एकदम माणूस फ्रेश राहतो. आता हे पूर्ण सिक्वेन्स म्हणजे ही तयारी आम्ही कशी केली हे तुम्ही बघा. इथे माझ्या सोबत आहेत अनिलजी, जे आमचा शेड्यूल रोज बनवतात, आम्हाला कॉल टाइम देतात आणि किती वाजता मला सोडायचं आहे आणि किती वाजता मला बोलवायचं आहे हे सगळं त्यांच्या हातात असतं. आणि दुसरे आहेत अभिषेकजी, जे आमचे क्रिएटिव्ह आहेत. म्हणजे स्टोरीमध्ये पुढे काय होणार आहे, कोणते ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत, हे सगळं त्यांना माहीत असतं. नाही म्हणजे हे सगळं ठरवतं चॅनल, मग क्रिएटिव्ह सगळ्यांची एक मीटिंग होते आणि त्यानंतर जी स्टोरी असते, ते स्क्रीन प्लेस, डायलॉग सगळं ते आमच्यापर्यंत पोहोचतात. आणि जे मेकअप करतायत ते धनंजयजी, म्हणजे आमचे मेकअप आर्टिस्ट, जे असे काही गिमिक सीन असतात ना, जिथे तुम्हाला मार दाखवायचा आहे किंवा तुम्हाला चाकूने वार झाला तुमच्यावरती, असं काय दाखवायचंय, त्यामध्ये मस्त मेकअप करतात यार. तुम्हीच बघा ना, तुम्हाला सुद्धा असंच वाटेल की खरोखरच मला लागलंय आणि खरोखर रक्त येत आहे, हो की नाही. फायनली मेकअप झालेलं आहे आणि बाकी जे रक्त द्यायचंय वरती, रक्ताचं इफेक्ट जे द्यायचंय ते ऑन सेटच करू सीन शूट करताना. चला बघूया सीन मध्ये काय होतंय ते. आलो ऑन सेट आणि हे आहेत बघा, ह्या जो सुरा आहे ते खूपच माझ्या मागे. आणि बघा फाईट सिक्वेन्स आहे, सो शर्ट खराब होणार आहे, सो त्या हिशोबाची तयारी सुरू आहे. काय झालंय माझं देवा, तूच वाचव मला. फायनल टचअप आणि आता आम्ही सीनला सुरुवात करूया. हे त्यांच्या हातात जी बॉटल आहे ती आर्टिफिशियल रक्त आहे. तुम्ही त्याला कोकम सरबत म्हणू शकता किंवा आर्टिफिशियल कलर्सनी बनवलेलं रक्तही बनवू शकता, जे खूप हायजेनिक असतं. ते जर तोंडात किंवा डोळ्यात गेलं तरी सुद्धा त्याने काही हानी होत नाही. आणि ऍक्शन सिक्वेन्स असल्यामुळे बरीच काळजी सुद्धा घ्यावी लागते. तुम्ही पाहिलं असेल प्रोमो मध्ये की सुरा खोपसल्यानंतर माझ्या तोंडातनं रक्त निघालं होतं, बरोबर. ते ऍक्च्युली रक्त नव्हतं, हे आहे रूह अफजा शरबत. आय नो. आता खरोखरचं रक्त तर काढू शकत नाही ना, सर छोटे मोठे गिमिक्स असतात. आणि अजून एक गिमिक आहे यामध्ये बघा, हा माणूस जो माझ्या पाठीमागे सुरात खोपसणार आहे, तो सुरात कसा खोपसतो तुम्हाला हेही बघायला मिळेल. बघा, अमित जा खाली ये. आता त्याने सुरा उघारला मान आणि सुरा टर्न केला आणि मग सुरा खोपसण्याची फक्त ऍक्टिंग केली. हे बघा, सुराची धारदार बाजू जी आहे ती बाहेरच्या साईडला आहे. हा प्रोमोचा एक छोटासा सीन जर तुम्हाला ऑन टेलिव्हिजन किंवा OTT प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघायला एकदम छोटं वाटलं असेल, हार्डली 10-15 सेकंडच, पण ते शूट करण्यासाठी किती मेहनत आहे आणि किती वेळ लागतो हे तुम्ही स्वतःच बघा. अँड डोंट वरी, हे माझ्या तोंडातनं रक्त नाही पण सरबत निघतंय, रूह अफजा. ऐका, तुम्हीच ऐका.
एक साथ ले लो कॉपा चल 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 जल्दी। ऐकलं ना तुम्हीच, रूअफजा सरबत ते लाल रंगाचं असतं, सो असं वाटतं की रक्त निघतंय, पण खरोखर असं काहीच नसतं. आणि तो पूर्ण सीन करताना मी इतक्या वेळा रूअफजा प्यालोय ना की आता असं वाटतं की वर्षभर मी सरबत सुद्धा पिणार नाही. हात कट. दिसताना दिसतो एक प्रोमोचा एक सीन जिथे फक्त पाठीमागे खंजीर खोपसायचं आहे आणि अर्जुन सुभेदार खाली पडतो, तोंडात रक्त निघतंय आणि जवळपास तो मेला आहे किंवा तो मेलाच आहे. एवढा छोटा सिक्वेन्स शूट करताना सुद्धा एवढे रिटेक्स होतात, एवढे अँगल्स असतात शूट करताना. समोरून मग सुरा खोपसतो तो एक अँगल, मग तोंडात रक्त निघतंय तो एक अँगल, तो खाली बघतोय, मारहाण होतीये. प्रत्येक छोट्या गोष्टी इतक्या बारकाईने शूट कराव्या लागतात की 10 सेकंडचा तो प्रोमो शूट करायला जवळपास 1 दिवस म्हणजे 11 ते 12 तास लागतात. बऱ्याच गोष्टी असतात जेव्हा आम्ही शूट करतो आणि स्पेशली जेव्हा असं दाखवायचं की मागे खंजीर खोपसला गेलाय आणि तू पडलाय खाली, ती पण एक खूप चांगली ट्रिक आहे. तुम्ही बघा, तुम्हाला कळेल कसं मी ऍक्शन सिक्वेन्स शूट करतो, किती वेळ लागतो, किती रिटेक्स होतात आणि कशी आमची पूर्ण टीम एकत्र येऊन तो एक सिक्वेन्स किंवा एक सीन रंगवून तुमच्या समोर घेऊन येतात. त्यामागे खरंच खूप मेहनत असते, फक्त माझीच नाही प्रत्येकाची. आणि पूर्ण काळजी घेतली जाते की कोणाला इजा होऊ नये. स्पेशली मला तुम्ही बघू शकता या सीनमध्ये कसं खाली गाद्या आहेत, म्हणजे अर्जुन सुभेदार ज्या हिशोबाने खाली पडला तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती, खरोखर लॉंग शॉट घेताना गाद्या असतात म्हणजे की मला लागू नये, आणि मग क्लोज शॉट घेताना फक्त गुडघ्यापर्यंत गाद्या असतात आणि आम्हाला सावकाश जमिनीवर पडायचं असतं. पण अर्जुन सुभेदार म्हणजेच मी अमित नेहमी फाईट सिक्वेन्ससाठी तयार असतो. म्हणजे एक वेगळी एनर्जी असते माझ्यात, मलाच माहित नाही कसं काय, पण मला खूप मजा असते, मला खूप मजा वाटते की ऍक्शन सिक्वेन्स होणार आहे, म्हणजे इथून उड्या मारायच्या आहेत, फायटिंग करायचं आहे, असे सीन्स होतील तसे सीन्स होतील, असं शूट करायचंय. म्हणजे माझी एक्साइटमेंट एकदम वरच्या लेवलला असते. आणि कदाचित म्हणूनच मला प्रत्येक ऍक्शन सिक्वेन्स मध्ये कुठे ना कुठे काही ना काही लागतच. हो, या सिक्वेन्स मध्ये सुद्धा मला बरंच लागलंय, पण मी ते काही जाणू दिलं नाही, तिथे लोकांना काही सांगितलं नाही. माझा खांदा ऑलरेडी तुटलेला आहे, सो खाली पडताना तिथे पण जोर आला. पण तिथे बरीच मंडळी असते, बरीच माणसं असतात, इव्हन फिजिओथेरपिस्ट सुद्धा असतो. कुठे जर जास्त लागलं तर आम्हाला तिथेच ट्रीटमेंट मिळते आणि आम्ही परत शूटिंगला सुरुवात करतो. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू ऑल, खऱ्या आयुष्यात तुम्ही तुमच्या घरी किंवा कुठेही असे कोणतेही स्टंट्स ट्राय करू नका. म्हणजे फक्त स्टंट्स तुम्ही ज्या माझ्या शोमध्ये बघता, जो मी परफॉर्म करतो ते नव्हे, तर ते सोडून अन्य शोजमध्ये किंवा फिल्म्समध्ये तुम्ही कुठेही स्टंट्स बघता, फाईट सिक्वेन्स बघता, तसं काही खऱ्या आयुष्यात करायला जाऊ नका. प्लीज आय रिक्वेस्ट यू ऑल. बाकी तुम्हाला हा सिक्वेन्स कसा वाटला, हा BTS बिहाइंड द सीन्स जो मी प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, की फाईट सिक्वेन्स, प्रोमो सिक्वेन्स आम्ही कसं शूट केलं, तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा पुढचे नवीन व्हिडिओज करण्याची एक एनर्जी मिळेल, एक मोटिवेशन मिळेल. सो पटकन कमेंट करा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यावरती तुम्हाला कळेल की नवीन व्हिडिओ, नवीन BTS आलाय आणि धमाल सुरू आहे. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ठरलं तर मग. बाय.